nowadays it's very difficult to find a genuine person. फनी दाखवत मी किती फनी आहे, मी किती मीच चुकीची आहे. परंतु त्यांना माहिती आहे की कुठे थांबवायचं आहे, मला इथे थांबवायचं आहे. बस मी दॅट्स अ जेन्युइन पर्सन, जेन्युइनली तो केअर करतोय. Hi, I'm Shravani. I'm 20 years old and आजचा टॉपिक आहे how to find a genuine person who cares about me, you. I think so nowadays it's very difficult to find a genuine person because starting ना तो व्यक्ती एवढा चांगला फील करून दे ना, एवढं चांगलं केअर करून दे ना की असं वाटतं की अरे हाच माझा मित्र जो माझ्या 5-10 वर्ष माझ्यासोबत असणार आहे. बट थोड्या वेळानंतर तो त्याचे रंग असे चेंज करायला लागतो ना, मग असं फील होतं की इथे मीच चुकीची होती. इथे त्याची त्या व्यक्तीची चूकच नाही, बिकॉज तो एवढा केअर देतो मला, एवढं मला तो जेन्युइन वाटला म्हणून मीच चुकीची आहे. हा फिलिंग येतो अँड आय डोंट वॉन्ट की हे फिलिंग आपल्यामध्ये असावं. सो लेट्स फाइंड आउट की अशी कोण आहेत जी जेन्युइन आहे आपल्यासोबत. जेव्हा आपण एका व्यक्तीसोबत असतो ज्यामध्ये आपल्याला असं फील होतं की आपण प्रेशराईज नाही आहोत, आपल्याला या व्यक्तीसमोर असा मेच्युअर्ड किंवा असा परफेक्ट टाईप आपल्याला वागायला नाही लागणार. आपण त्याच्यासमोर अनमेच्युअर्ड राहू शकतो, आपण थोडा क्रॅकपॉड असू शकतो. तुझे एम्बॅरसमेंट मोमेंट्स किंवा तुझे पास्ट एक्सपिरियन्स किंवा तुझे करेंट प्रॉब्लेम्स तू एक्सप्रेस करू शकते. आणि जेव्हा एक्सप्रेस केल्यानंतर जी लाईटर फिलिंग जी होते ना, दॅट इज लाईक अ हेवन. ठीक आहे. आणि त्या हेवनला पण मी एवढं म्हणते की जेव्हा असं वाटतं की तो व्यक्ती आपल्याला जज नाही करत आहे, जे पण मी आता जे सांगितलं ना, तो व्यक्ती जज नाही करणार आणि त्यासोबत हा व्यक्ती जे पण सांगितलंय ना ते आपल्या अगेन्स्ट यूज नाही करत. कधी कधी ना इन फ्युचरमध्ये असं पण होतं की त्या व्यक्तीला राग आला ना, तो सगळ्यांसमोर आपले एम्बॅरसमेंट मोमेंट सांगून जातो. ठीक आहे. तर ही फिलिंग आपल्या त्या व्यक्तीसोबत नाही होती ना, दॅट्स अ जेन्युइन पर्सन, जेन्युइनली तो केअर करतोय. तू अशा लोकांना पण बघितलं असेल जे फक्त हॅपी आणि फन मोमेंटसाठीच असतात. आणि कधी कधी असे लोक पण असतात जे अचानक कोणत्या पण मोमेंटला टपकतात, बिकॉज ते ना तुझी गरज असते. आणि तू पण म्हणजे तुला प्रॉब्लेम आहे तू कॉल, मी हजर राहील त्या मोमेंटला. म्हणजे आणि जेव्हा तुला प्रॉब्लेम असतात ते लोक मिस्टर इंडिया बनून जातात, म्हणजे इनविजिबल. मी तुला दिसणारच नाही, मी नसणारच आहे तुझ्या लाईफ मध्ये त्या मोमेंटला. तुझं बॅड टाइम चालू आहे, बाय 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 बाय, मी फक्त हॅपी मोमेंटलाच राहणार आहे. जे असे लोक पण असतात. ठीक आहे. बट असे लोक पण असतात जे यु नो हॅपी मोमेंट त्यासोबत ते बॅड मोमेंट्सला पण असतात तुझ्यासोबत. जेव्हा तू मेंटली एकदम एक्सॉस्टेड झाला असेल, स्ट्रेस किंवा इमोशनली तू अवेलेबल असेल किंवा तू छोट्या गोष्टीसाठी स्ट्रेस घेऊन बसलेला असेल, तर तो व्यक्ती येऊन तुला मोटिवेट करेल, तुझे जे प्रॉब्लेम्स असतील ना ते सॉल्व्ह करून टाकेल. हा, बट देर आर सम पीपल जे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकणार, बट ॲट दॅट मोमेंट ते इमोशनली, फिजिकली, मेंटली ते तुझ्यासोबत आहे. अँड दॅट्स वेन यू विल रिअलाइज की ते माझे जेन्युइन लोक आहेत जे जेन्युइनली केअर करतात तुझ्याबद्दल. नॉट एव्हरीवन विल करेक्ट यू वेन यू विल टेक अ रॉंग डिसिजन. बट हा, असे लोक पण असतात जे तुझ्या सोबत असेल त्या रॉंग डिसिजनला आणि त्या केऑस मधून तो तुला बाहेर नेईल आणि एक्सप्लेन करेल की तू चुकीचं केलंयस. ठीक आहे. जे पण तू डिसिजन घेतलेलंस ते सगळं चुकीचं डिसिजन होतं आणि ते सगळं सेन्सलेस होतं. ते तुला सांगणारा व्यक्ती असणार. असे पण लोक असते तुझ्या लाईफमध्ये ज्या लोकांनी ते ऍक्च्युली ते मिस्टेक सफर केलेलं आहे आणि तू पण त्याच डिरेक्शनला जाते अँड दे विल गाईड यू, दे विल टेल यू, दे विल वॉर्न यू की तू या डिरेक्शनला जाऊ नकोस. मी पण आधी गेलेलं आहे आणि मी सफर केलेलं आहे तिकडे. आय डोंट वॉन्ट की तू ते सफर करावं. हे पण सांगणारे लोक असतात. असे लोक पण तुझ्या लाईफमध्ये असतील जे ना तुझ्या इन्सिक्युरिटीजला त्या मोमेंटमध्ये यूज करतील, बिकॉज त्या व्यक्तीला फनी दाखवत मी किती फनी आहे, मी किती क्रॅक जोक्स, मी किती चांगले जोक्स मारतो असं त्यांना रिप्रेझेंट करायचं आहे त्या मोमेंट. बट तो व्यक्ती किती मूर्ख आहे त्या लोकांना पण कळू येतं की तू त्याच्या इन्सिक्युरिटीजला यूज करतोय. आणि इफ जर अशी व्यक्ती तुझ्या लाईफमध्ये असेल तर प्लीज त्यांना काढून टाका किंवा नेक्स्ट टाइम पासून तुझे इन्सिक्युरिटीज किंवा तुझे एम्बॅरसमेंट मोमेंट त्या व्यक्तीला सांगू नका. पण असे पण लोक असतात जे मस्ती करतात बट लिमिट पर्यंत. त्यांना माहिती की कुठे थांबवायचं आहे, मला इथे थांबवायचं आहे, बस मी एवढं मस्तीपुरती मी ते केलं, बस. ते त्यांची लिमिट्स क्रॉस नाही करणार. जे तू सांगितलेस की तुला नको आहे की पब्लिक मध्ये सांगावं, ते लोक नाही सांगणार. जर असे असेल तो जाता जेन्युइन पर्सन, ते तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये ठेवा प्लीज. सो ऍट द एंड मला फक्त एवढंच बोलायचं आहे की जे पण लोक तुझ्या लाईफ मध्ये आहेत आता, ते असे नाही की ते जेन्युइनली केअरवाले लोकच आहेत तुझ्या लाईफ मध्ये, किंवा असे लोक पण जे
जेन्युइनली तुझं केअर करतात, जे विचार करतात तुझ्याबद्दल, बट ते परफेक्टली नसतात ते एक्सप्रेस करण्यासाठी. सो इफ जर तू इथे डिफरन्स फाइंड आउट केला ना त्याच्या ॲक्शन्समध्ये, तर प्लीज त्यांना गमावू नका आणि त्यांना ग्रांटेड घेऊ नका. मला एवढंच बोलायचं आहे. आणि मला चिटचॅट असं करायला खूप आवडतंय. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. अँड यू नो व्हॉट टू डू. ठीक आहे, सबस्क्राईब फ्रीमध्ये, फ्री. ठीक आहे, and I'll see you in the next video. Till then, bye bye.